किरण कुमार गित्ते सर माझ्यासोबत आहेत. आज दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचा गॅदरिंगचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाला बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित लावली होती आणि मोठा या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळाला आहे. आणि त्यानंतर किरण कुमार गित्ते सर माझ्यासोबत आहेत. सर खूप म्हणजे दरवर्षी आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळतो, यावर्षी देखील मोठा प्रतिसाद, काय प्रतिक्रिया? दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचा हा 7वा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आहे. आपण बघतोय की दरवर्षी आपल्या शाळेतील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये जे टॅलेंटेड आपल्या परळी शहर आणि परिसरातील मुलामध्ये जे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व तयार करण्याचे जे पोटेन्शियल आहे ते आपण दरवर्षी प्रेझेंट करतो आणि पालक दरवर्षी मोठ्या प्रमाणात आजही 3-4 हजार पालक आलेले आहेत. तर सर्व त्यांचे म्हणजे आपल्या शाळेमध्ये फक्त शैक्षणिकच नाही तर कला, संगीत, स्पर्धा, स्पोर्ट्स या सर्वांवरती भर दिला जातो आणि एक पूर्णपणे एक नागरिक आपण घडवण्याचा प्रयत्न करतो. तर या शाळेने जे एक स्टँडर्ड आपल्या भागामध्ये तयार केलं आहे हे त्याचं प्रतीक आहे आणि मी सर्व पालकांचे, विद्यार्थ्यांचे मी धन्यवाद देतो. पालकांना काही आव्हान वगैरे काही करणार? पालकांनी मुलांच्या शिक्षणामध्ये थोडासा जास्त त्यांनी सहभाग घेतला पाहिजे. मोबाईलवरती थोडासा कमी वेळ देऊन आपल्या मुलांसोबत जास्त वेळ दिला पाहिजे. आजही आपल्याकडे एक ॲटम सॉन्ग आहे, त्याच्यामध्ये मुलंच पालकांना आव्हान करतात की तुम्ही आमच्यासाठी वेळ द्या. तर पालकांनी मुलांसाठी वेळ दिला पाहिजे, हेच माझं आव्हान आहे पालकांना. तर ऑनलाईनच्या माध्यमातून देखील बरेच विद्यार्थी अभ्यास करतात, ऑफलाईनच्या माध्यमातून देखील अभ्यास करतात, मात्र जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कुठं वेळ द्यायला पाहिजे? नाही, ऑनलाईन हे एक तुम्हाला एक ॲडिशनल आहे, एक तुमचा फ्लेवर आहे. पण मूळ पुस्तकं, टेक्स्टबुक, मूळ पुस्तकं तुम्ही जोपर्यंत वाचत नाही तोपर्यंत तुम्हाला पूर्ण ज्ञान मिळत नाही. ऑनलाईनमध्ये तुम्ही फक्त ॲडिशनल नॉलेज तुम्ही मिळवू शकता. ऑनलाईन हे आपल्या पारंपरिक ग्रंथ किंवा पुस्तकं, मूळ पुस्तकं आहेत, त्यांचा पर्याय होऊ शकत नाही. म्हणून सराव म्हणून तुम्ही ऑनलाईन करू शकतात, पण मूळ पुस्तकाकडेच गेलं पाहिजे. हे होते किरण कुमार गित्ते आणि या दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या गॅदरिंगच्या कार्यक्रमानंतर त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्यजुबडिया, बीड, परळी.